जर तुमची हेअरलाईन कमी होत असेल आणि तुम्हाला ही प्रक्रिया थांबवायची असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. किंवा तुम्हाला इतर केसांची समस्या असल्यास या नंबरवरती WhatsAppद्वारे फक्त हेअर कन्सल्टेशन लिहा. तुम्हाला सर्वोत्तम उपचार मिळेल. हेअरलाईन रिसेटिंग बद्दलची वाईट गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या भागातून केस गळणे दिसत नाही आणि तुम्हाला थेट एम आकाराचे टक्कल पडणे जाणवेल आणि एकदा टक्कल पडल्यास हेअर ट्रान्सप्लांट हा एकमेव पर्याय आहे. तर अशा परिस्थितीत सर्वोत्तम उपाय म्हणजे हेअरलाईन मागे पडणे सुरू होताच या 4 पावले उचलणे सुरू करा आणि टक्कल पाडणे थांबवण्याचा प्रयत्न करा. कारण या भागात DHT रिसेप्टरची तीव्रता खूप जास्त असते. त्यासाठी सर्वप्रथम घरच्या घरी एडॉन्स DHT ब्लॉकर पावडर बनवा. एवढं करूनही जर रिसिडिंग हेअरलाईन थांबली नाही, तर DHT ब्लॉकर टॅब्लेट्स जसे फिनेस्टराइड, ड्युटास्टेरॉइड टॅब्लेट वापरा किंवा त्याचे सोल्युशन्स घ्या. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर मिनॉक्सिल हाय डोसमध्येही तुम्ही घेऊ शकता. आणि चौथा पर्याय म्हणजे बालायनचा दररोज 3 मिनिटे रात्री वापरा. त्यामुळे रक्त परिसंचरण वाढण्यास आणि अतिरिक्त DHT काढण्यास मदत होईल. त्यामुळे या तंत्राचा वापर सुरू करा आणि तुमच्या हेअरलाईनचे रक्षण करा आणि आनंदी राहा. धन्यवाद.